नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच एक छोटीशी अपडेट आलेली आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीचे जे काही वातावरण आहे, तर दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळू शकतोय. ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया आज दुपारनंतरचे वातावरण काय आहे. तर मित्रांनो, आज दुपारनंतर जर बघितलं तर किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर दुपारनंतर जबरदस्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. आणि सोबतच हा जो काही परिसर आहे, नाशिक जिल्ह्याचा काही परिसर आहे, इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काही परिसर आहे, बुलढाणा जिल्ह्याचा, जालना जिल्ह्याचा, जळगाव जिल्ह्याचा, धुळे जिल्ह्याचा हा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील सोलापूरच्या आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे आणि हा जोर सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये वाढत देखील आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये बघूया. तर सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर जाणून घेऊया. तर किनारपट्टीला हा जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी जर बघितलं दुपारनंतरचे आजचे वातावरण, तर या ठिकाणी जो काही परिसर आहे, सावंतवाडी आहे, अरोस, कणकवली, तसंच मालवण, देवगड सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला जोर वाढलेलाच आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील जवळपास संपूर्ण भागामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे, लांजा असेल, देवरुख, शितूर, तसेच माखजन, जयगड, दाभोळ, चिपळूण, खेड, दापोली या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता. मुरुड, जंजिरा, अलिबाग तसंच लगतचा परिसर आहे, लोणावळा, नागोठाणे या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. मुंबईकडे मुसळधार पाऊस राहील. मुंबई झाली, नवी मुंबई झाले, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, तसंच इकडे वसई विरार, उंबरपाडा, कोठारे, वाडा, पालघर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं तर मित्रांनो, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर वाढलेला असून जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर नाशिकच्या पश्चिम परिसरामध्ये जर बघितला हा जो काही परिसर आहे, त्र्यंबक, इगतपुरीचा, खोडाळा, भोटी, तसंच इकडे जो हा जो काही सर्व लगतचा परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. खरवळ, तसंच लाडाची या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि जोर आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो नाशिकमध्ये. हा जो काही सर्व परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा, तर मालेगाव असेल, नांदगाव, मनमाड, तसं इकडे सटाणा, देवळा, चांदवड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिककडे जोर वाढलेला आहे. आज दुपारनंतरचे जे वातावरण आहे, या ठिकाणी नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. निफाड, येवला, सिन्नर, नाशिक सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, इकडे अहिल्यानगरकडे, कोपरगाव, रामपूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला कोपरगाव, रामपूरच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे बाकी भागकडे बघितलं तर ढगाळ होतं जास्त राहील. टाकळी, डोंकेश्वर, अहिल्यानगर विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. बाकी भागाकडे तर इकडे जामखेडकडे, तसंच जामखेड, दौंड आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, या परिसरामध्ये ढगाळ होतं. श्रीगोंदा, तसंच गोंडेगाव या परिसरामध्ये सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि इकडे पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आज दुपारचे जर वातावरण बघितले तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आणि रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये. साताराच्या पश्चिमेला जोरदार जास्त आहे. महाबळेश्वर, खेड, तसं हा जो काही परिसर आहे, चिपळूण, कोयना, पाटण लगतचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि जोर कमी आहे कुरोळी, तसंच या ठिकाणी नीरा आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला. लोणंद, फलटण, नातेपुते या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे. मात्र सोलापूरमध्ये आज पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, हा जो काही धाराशिवचा आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर आहे, तर या ठिकाणी विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस आपल्याला या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर यामध्ये आपण बार्शी बघू शकतोय, तसेच इकडे धाराशिव, इकडे नलदुर्ग हा जो काही परिसर आहे आणि सोलापूरचा जो सर्व परिसर आहे, इकडे पंढरपूरकडे देखील पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहे.
सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीकडे जोर थोडा कमी आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील आणि विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी, किरोळी तसंच तासगाव, विटा, मायणी हा जो सर्व काही परिसर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये जर बघितलं तर कोडोली, क्वेनी, ईश्वरपूर, कराड हा जो लगतचा काही परिसर आहे, राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, आज पावसाचा धुमाकूळ जो बघायला मिळू शकतोय तो आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे आज दुपारचे जे काही वातावरण आहे उत्तर परिसरामध्ये जोर जरा जास्त बघायला मिळू शकतोय. हा जो काही सर्व परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि आसपासचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर तसंच वाडखा हा जो काही परिसर आहे, जतवाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तसं इकडे चौकवाडी आणि फुलंब्रीकडे देखील जोर वाढलेला आहे. फुलंब्री झाले, अडगाव झाले या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. धनगरवाडीकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खामगाव तसे या ठिकाणी लालवान हा जो काही सर्व परिसर आहे, पालशी असेल या परिसरामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. सिल्लोड, पालसी तसे या ठिकाणी मोहडी या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस. कन्नड, चाळीसगावकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता. आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे भोकरदन आहे, तसं हा जो आजूबाजूचा जो परिसर आहे भोकरदन, बेलुरा या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इकडे धरण क्षेत्राकडे जर बघितलं तर या ठिकाणी पैठण, गंगापूर मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तसं इकडे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. जत, नांदूर, बीड, वडवणी तसं माजलगाव, गेवराईकडे जोर थोडा जास्त आहे. आणि इकडे धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवकडे मात्र जोरदार पावसाची शक्यता. धाराशिव, लोहारा, तुळजापूर दक्षिण भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये. लातूरमध्ये जर बघितलं आजचे वातावरण दुपारनंतरचे तर दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस. सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. लातूर झाले, औसा झाले तसेच निलंगा हा जो काही परिसर आहे, शिवणंतपाल, उदगीर या परिसरामध्ये पावसाचा जोर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वाढलेला बघायला मिळू शकतोय. मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. अहमदपूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर परभणीचा जो काही परिसर आहे, परभणीमध्ये जर बघितलं तर परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. परभणीमध्ये हा जो सर्व परिसर आहे, गंगाखेड असेल तसंच पालम, गंगाखेड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. शिरोरी या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तसंच झरी, बोरी, जिंतूर, सेलू, मनवत, पाथरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे. परभणीकडे नांदेड जिल्ह्याकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस. हलक्या मध्यम सरी पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेटुंबरी या परिसरामध्ये. मात्र पावसाचा जोर जो थोडा जास्त आहे तो हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसाकडे आहे. हिंगोलीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे. आज पावसाचा जोर नागपूर जिल्ह्यामध्ये जास्त बघायला मिळू शकतो. नागपूरचा जो काही परिसर आहे, पाचगाव झाले, बुट्टीबोरी, कोंडाली, काटोल या परिसरामध्ये दुपारनंतरचे जे वातावरण आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस. सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान देखील नागपूरकडे पावसाची शक्यता आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. नागपूर, कोंडाली, काटोल, सावनेर, रामटेक या परिसरामध्ये. भंडारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याकडे देखील रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. दुपारच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता भंडारा झाले, सिली झाले, गोपेवाडा झाला, तसं या ठिकाणी सवारी हा जो काही लगतचा परिसर आहे, मोटारा, तसंच या ठिकाणी कवालेवाडा या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. बोंडे तसंच या ठिकाणी मांडवी, वार्थी, मोहाडी, तसं रोहा, बोरी, तसे या ठिकाणी हरडोली हा जो काही सर्व परिसर आहे, खात या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेलाच आहे. आणि गोंदियाचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. जुनेवणी तसेच या ठिकाणी गोरेगाव, आमगाव, तिगाव हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याकडे दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या सरी, सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गडचिरोली झालं, तुमकुम झालं, तसे या ठिकाणी हा जो परिसर आहे तुलतुली, आरमोरी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र मध्यम सरींची शक्यता आहे. चंद्रपूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर हा जो काही परिसर आहे राजोरा झालं, तसंच बल्लारपूर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर तसंच नागपूर छोटा तसं आगरझरी या परिसरामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदल जोरदार होऊ शकतोय. आणि यवतमाळ जिल्ह्याकडे हा जो काही परिसर आहे पांढरकवडा टेंभी या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे. सेलू तसेच या ठिकाणी आर्णीकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. यवतमाळच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे. वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. अमरावती आणि अकोलाकडे जर बघितलं तर अमरावतीचा जो काही परिसर आहे तर या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण अमरावतीमध्ये जास्त बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण राहील आणि पावसाचा जोर जो काही वाढत आहे अमरावतीकडे तर आपण बघू शकता सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे. अमरावती मोजरी झाले आष्टी मोर्शी वरोड नरखेड या परिसरामध्ये. अकोलाकडे देखील रात्रीच्या दरम्यानच पावसाची शक्यता आहे. दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे अकोलामध्ये. मात्र अकोलाच्या पश्चिमेला काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान. अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेल्हारा रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे या ठिकाणी. वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर आसोली चिखली मेहकर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. देऊळगाव राजाकडे मुसळधार पावसाची शक्यता. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. गोटी सेनगाव तसेच जामनेर बोदवड मलकापूर हा जो काही परिसर आहे मोठाला बुलढाणा खानदेशातला काही परिसर आहे. जळगाव जिल्ह्याचा तसंच बुलढाणाचा काही परिसर आहे. विदर्भ खानदेशात या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे. जळगाव जामोदकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. जळगावमध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव एरंडोल परोळा अमळनेर पाचोरा सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे साक्रीकडे मध्यम स्वरूपाचा चिमठाणी दोंडाईकडचा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी सर्वत्र विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबारकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.